पासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कम ऑन किल मी, उद्धव ठाकरे यांचं भाजप आणि एकनाथ शिंदेंना चॅलेंज, तर मरे हुए को क्या मारना, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। जे राज्याच्या मनात आहे तेच करेन, राज ठाकरेंशी युतीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, तर युतीसाठी उद्धव ठाकरे लाचार, एकनाथ शिंदेंची टीका। देशाला पंतप्रधानांची गरज, पंतप्रधान भाजपचे, वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचा मोदींवरती हल्लाबोल, देशाचे गृहमंत्री घर फोडण्याचं काम करतात, अमित शहांवरती घणाघात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका, दुपारी शिवसेना भवनामध्ये जिल्हा आणि संपर्क प्रमुखांसोबत बैठक, तर संध्याकाळी पक्षाच्या आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर शिंदेंनी घेतली मंत्री आणि नेत्यांची बैठक, पालिका निवडणुकीची रणनीती, वर्धापन दिनाची घेतली माहिती। अघोरी विद्या केली असती तर आधीच पालकमंत्री झालो असतो, अघोरी पूजेच्या आरोपांवरती भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण। पालकमंत्री पदासाठी वेठीला धरण्यासाठी राष्ट्रवादीचा डाव, गोगावलेंचा आरोप। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज मुंबईचा दौरा, दुपारी नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार, राज्यस्तरीय सहकार औद्योगिक संमेलनाला सुद्धा हजेरी लावणार। पुण्यामध्ये मुसळधार पावसाच्या नंतर सध्या जोर कमी, धरण क्षेत्रामध्ये मात्र पाऊस सुरू। खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये 15,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग, घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट जारी। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज, गंगापूर धरणामधून करणार पाण्याचा विसर्ग, 2 दिवसांमध्ये धरणामधील पाणीसाठा वाढला। पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी, तर मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। भारत आणि इंग्लंड यांच्यामधल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात, नव्या दमाच्या टीम इंडियाची हेडिंग्लेमध्ये पहिली कसोटी, इंग्लंडची गोलंदाजी कमकुवत असल्यामुळे भारताला विजयाची संधी। आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचाच पुण्यामध्ये संगम, दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ एकत्र येणार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।